गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी बनवणार आहे रसमलाई मोदक गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी। तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, छान अशी कमेंट्स करा। तर मी इथे साहित्य घेतलेले आहे 200 ग्रॅम पनीर, 5 ते 6 चम्मच मी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे। त्यानंतर मी अर्धा कप साखर घेतलेली आहे, दूध घेतलेले आहे, मिल्क पावडर घेतलेली आहे अर्धा कप आणि थोडे केसर घेतलेले आहे। तर सर्वात आधी मी पनीर कापून घेणार आहे, बारीक बारीक त्याचे तुकडे करून घेणार आहे। हे बघा, मी अशा प्रकारे सर्व तुकडे तयार करून घेतलेले आहे। त्यानंतर मी घेतले आहे मिक्सरचे भांडे, त्यामध्ये टाकले आहे अर्धा कप साखर, त्यानंतर 4-5 वेलचीच्या बिया हे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेणार आहे। हे बघा, अशा प्रकारे बारीक झालेलं आहे। आता यामध्येच मी टाकणार आहे खोबऱ्याचा कीस, त्यानंतर पनीरचे बारीक तुकडे केलेले होते ते मी तुकडे यामध्ये टाकून घेणार आहे। हे बघा, सर्व मी तुकडे त्यामध्ये टाकून घेतलेले आहे। पनीर हे पण मी आता बारीक करून घेणार आहे। जर व्यवस्थित असे त्याचं मिश्रण नाही झालं तर त्यामध्ये 2-3 चमचे तुम्ही दूध टाकू शकतात। हे बघा, अशा प्रकारे मिक्स झालेलं आहे, व्यवस्थित असे बारीक पण झालेलं आहे। त्यानंतर मी घेतलेली आहे एक कढाईमध्ये मी 1 कप दूध टाकून घेणार आहे। दुधामध्ये थोडी साई पण घेतलेली होती, मी रसमलाई म्हटल्यावर थोडी साई पण घेतलेली होती। त्यानंतर मिल्क पावडर अर्धा कप घेतलेला होता, अर्धा कप मिल्क पावडर। हे साहित्य सर्व मिक्स करून घ्यायचे। ज्या दुधाच्या ज्या गाठी असतात त्या बारीक फोडून घ्यायचे, व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे, गाठी फोडून घ्यायच्या। हे बघा, पूर्ण मी मिक्स करून घेतलेले आहे। त्यानंतर आपण जे मिश्रण बनवलेलं होतं पनीरचं ते मी आता त्यामध्ये टाकून घेणार आहे। सर्व मिश्रण मी त्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहे दुधामध्ये। खूप छान लागतात हे मोदक बनवल्यावर खायला, एकदम रसमलाई सारखे। हे मिश्रण मी सर्व एकत्र करून गॅसवरती शिजवण्यासाठी ठेवलेले आहे। हे बघा, चांगलं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे। हे बघा, भरपूर अशा प्रकारे घट्ट झालेले आहे। त्यानंतर मी त्यामध्ये टाकणार आहे आपण बनवलेलं केसरचं दूध। हे बघा, हे केसरचं दूध मी त्यामध्ये टाकणार आहे, छान असा पिवळा कलर येतो त्याला। त्यानंतर मी चेरी आणलेली होती 2 कलरची, तर चेरी पण त्यामध्ये टाकून घेणार आहे। थोडे बदामाचे तुकडे मी केलेले आहे ते पण टाकून घेते त्यामध्ये। हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आणि पूर्णपणे कोरडं होईपर्यंत शिजवून घ्यायचं। हे बघा, छान असं घट्ट लवकर होऊन जातं ते। बघा, भरपूर घट्ट झालेलं आहे। सारखं हलवत राहायचं म्हणजे खाली चिटकणार नाही। त्यानंतर मी थोडे तूप घेतलेले होते, ते तूप मी त्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। हे बघा, पूर्णपणे कढाईला सोडायला सुरुवात झालेली आहे। आता मी थंड होण्यासाठी खाली उतरून ठेवले, थोडा वेळ थंड करून घ्यायचे। छान असे थंड झालेले आहे। हे बघा, पूर्णपणे गोळा तयार झालेला आहे, तर मोदक आपला व्यवस्थित असा तयार होणार आहे। मी एक प्लॅस्टिकचा साचा घेतलेला आहे, त्याला थोडे तूप लावून घ्यायचे। हे बघा, मोदक व्यवस्थित तयार होतो। बाहेरून विकत आणल्यापेक्षा घरच्या घरी छान असा मोदक तयार करून बाप्पाचा नैवेद्य तयार करून घ्यायचा।
हे बघा किती छान असा आपला रसमलाई मोदक तयार झालेला आहे। मी अजून एक बनवून दाखवते। बघा किती सुंदर असा मोदक झालेला आहे। खायला पण खूप टेस्टी लागतो आणि झटपट असा घरच्या घरी मोदक तयार होतो। बाप्पाचा प्रसाद। अशा प्रकारे मी सर्व मोदक तयार करून घेणार आहे। अशा प्रकारे आपले सर्व मोदक तयार झालेले आहे आणि थोडं सारण उरलं होतं म्हणून मी पेढे पण तयार केलेले आहे। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, छान अशी कमेंट्स करा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।